कशासाठी उपोषण सुरू आहे, तुमचं काय मागणी? आमची प्रशासनालाच मागणी आहे. आमचं भांडण प्रशासनासोबतच आहे. गेली 4 महिन्यापासून आमच्या गावात जे वातावरण निर्माण झालेलं आहे, प्रशासनाने एकदाही आमच्या गावाची दखल घेतलेली नाही. आज जे आमच्या गावाचा जो विरोध आहे, हा पुतळ्याला अजिबात नाही. पहिल्या दिवसापासून आमचे सर्व नागरिक जे काही सांगतात, ही हक्काची जागा आहे, हे गावाच्या हक्काची जागा आहे, त्यासाठीच हा विरोध होता. पुतळ्याला आजही विरोध नाही, कालही नाही, उद्याही राहणार नाही. परंतु प्रशासन आजही झोपेले, कालही झोपेल होतं, उद्याही झोपेलच राहणार आहे, असं आम्हाला वाटतंय. कारण 3 दिवस झाले इथं सगळे जमा झालेले. आज कोणी आमच्याकडे येऊन पाहायला तयार नाही. कोणी बिमार पडतंय, कोणी हॉस्पिटलमध्ये भरती करणं चालले, कोणाची कशाचीच गरज राहिलेली नाही प्रशासनाला. आमचं भांडण फक्त प्रशासनासोबत आहे की आज आम्हाला आमच्या हक्काची जागा द्यावी. आम्हाला याच्याबद्दल दुसरा काहीच गरज नाही. तुम्ही पुतळा चांगल्या ठिकाणी मांडाव, आम्ही त्यासाठीच गाव वर्गणी करू, सगळे तयारी आमची त्याच्यासाठी. पण आज जोपर्यंत प्रशासन आम्हाला उत्तर देत नाही, तोपर्यंत इथून एकही महिला हटणार नाही. प्राण गेला तरी चालन, जीव गेला तरी चालन, पण सगळ्या महिलाच्या वतीने मी सांगते की एकही महिला इथून जाणार नाही, पुरुषही जाणार नाही. आमचं आता भरपूर 2 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. ते शिवाजी महाराजाचं मार्ग आहे ना, ते सुरक्षित कुठंतरी घ्या. कारण तिथली जागा आहे का नाही, सगळी चांगल्या याच्यासाठीच केलेली आहे. म्हणजे लग्न कार्य व्हावं, तिथं कोणी मेलं तर सावरणं मौतीचा कार्यक्रम होतो तिथं, त्याच्यामुळे ती जागा ठेवलेली आहे. आता ते एकदम मधोमधी मांडलेलं आहे. आता मधोमधी मांडल्याच्या नंतर आता आम्हाला भीती वाटते त्याची. आता पहिल्यानं आमचे माणसं त्याच्याबद्दलच आमचे माणसं 20-20 दिवस जलात ठेवले. आता त्याच्यानंतर परत जर असं काही झालं तर तेच करायचं का आम्ही? त्याच्यामुळे आम्ही आता उपोषणाला ठाम राहिलेलो. साहेब, जीव जर गेला तर चालतो, आम्ही इथून उठत नाही, आम्हाला न्याय पाहिजे. उपोषण हेच आता किती जागा, जी सार्वजनिक जागा, ही जागा गावाच्या सलोख्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ते महाराजांच्या पुतळ्यासाठी योग्य नाही. तर तो महाराजांचा पुतळा योग्य ठिकाणी पर्यायी जागेवर शोधून स्थलांतर करून तिथं स्थापित करावा, त्यासाठी पूर्ण गाव तयार आहे. आणि प्रशासनाने दखल घेतली? प्रशासनानं आज दुसरा दिवस कुठलीच दखल घेतलेली आहे. इथं जवळपास एक 500चा जमाव सामूहिक जो गाव आहे, हा 500 लोकांपर्यंत जमलेला आहे. त्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत, लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, हे सर्व उन्हातानाचे इथं बसलेले आहेत. त्यांच्या तब्येती बी खालवायला लागलेल्या आहेत. माझी अशी एक प्रशासनाला हात जोडून विनंती की त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावाची थोडी दया करावी, बस.